नमस्कार. भारत इतिहास संशोधक मंडळात या पाक्षिक सभेला उपस्थित असणाऱ्या सर्व इतिहास संशोधक, अभ्यासक, लेखक, इतिहासप्रेमी लोकांचं मी गुरुप्रसाद कानिटकर मनापूर्वक स्वागत करतो. आज फाल्गुन कृष्ण तृतीया त्रयोदशीयुक्त चतुर्दशी. आजची व्यावहारिक तारीख आहे 7 एप्रिल 2024. आजचा आपला जो विषय आहे पाक्षिक सभेचा तो छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घृण व नृशंस छळाचा आणि हत्येचा समकालीन अप्रकाशित पुरावा. हे याच्या संदर्भातले जे कागदपत्र आहेत हे पराग पिंपळखरे, सत्यन वेलणकर, रोहित सहस्रबुद्धे, मनोज दाणी, प्रशांत सोमण, अभिजित मोहिरे आणि मी गुरुप्रसाद कानिटकर आम्ही सर्वांनी ह्याचा एकत्रितपणे अभ्यास केलेला आहे. तो ॲम्प्लिफायर खराब आहे, ॲम्प्लिफायरच खराब आहे. त्यामुळे परंतु विषय असा असतो की एक पेपर हा 5 किंवा 6 जण एकत्र वाचू शकत नसतात. यासाठी ही सोय आहे की आमच्या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक पराग पिंपळखरे आणि मी किंवा मोस्टली त्याचा भाग बराचसा पराग पिंपळखरे हा पेपर आपल्यासमोर सादर करतील. मी भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस माननीय श्री पांडुरंग बलकवडे सर, भारत इतिहास संशोधक मंडळाच्या विश्वस्त डॉक्टर अनुराधा कुलकर्णी मॅडम, पराग या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि हा मराठ्यांचा इतिहास कागदपत्रांच्या स्वरूपाने आपल्या सगळ्यांना ज्या व्यक्तीमुळे वाचता आला ते या मंडळाचे संस्थापक इतिहासाचार्य राजवाडे यांच्या प्रतिमेला आपण पुष्पार्पण करावं, या सर्वांच्या दीपप्रज्वलन करावं आणि आपण ह्या प्रेझेंटेशनची सुरुवात करूया. सर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व मान्यवरांचे आभार.
मी भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस आणि ज्येष्ठ इतिहासकार माननीय श्री पांडुरंग बलकवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या पाक्षिक सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि आम्हाला हा विषयाचा मांडण्याची परवानगी द्यावी. हा विषय मांडल्यानंतर आपल्याला काही प्रश्नोत्तरं विचारायची असतील तर ती प्रश्नोत्तरं आपण विचारू शकता. माझी आपल्या सगळ्यांना एक नम्र सूचना आहे की हा विषय हा आपल्या सर्व मराठी जनांच्या काळजाच्या अत्यंत जवळचा आणि अत्यंत भावनेचा विषय आहे. तेव्हा कृपया आपले हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की हे व्यासपीठ हे संशोधनाचं व्यासपीठ आहे. त्यामुळं संशोधनात्मक जे प्रश्न आहेत, आज जो विषय आम्ही इथे मांडणार आहोत त्या विषयाला अनुसरून ॲकॅडमिक जे काही प्रश्न आहेत तेच कृपया विचारावेत अशी आपल्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो. आणि पुढची सूत्र मी आमचा सहकारी मित्र पराग पिंपळखरे याच्याकडे देतो आणि त्याला विनंती करतो की त्यांनी हा विषय मांडावा. पराग. धन्यवाद गुरुप्रसाद. धन्यवाद गुरुप्रसाद. आजच्या सभेचे अध्यक्ष विश्वस्त प्रमुख पाहुणे आणि तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आवाज येतो आहे ना? आजचा जो विषय आहे की छत्रपती संभाजी महाराजांची जी निर्घुण आणि नृशंस छळ झाला आणि त्यांची जी हत्या झाली त्याचा समकालीन अप्रकाशित पुरावा. आता छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की आपल्या अर्थात त्यांची जी हत्या करणारा औरंगजेब आहे ह्याच्याविषयी सांगणं क्रमप्राप्त आहे आणि त्याच्या एकंदर धोरणाविषयी आणि आजचा जो पुरावा मिळाला आहे त्याच्याविषयी आणि मग पुराव्यात काय काय आहे हे आपण बघत जाणार आहोत. हे प्रमुख विषयांची आजची सूची आहे ज्यात आपण औरंगजेबाचे धार्मिक धोरण बघू, औरंगजेबानी केलेले अत्याचार, त्याच्यानंतर हा जो आम्हाला पुरावा प्राप्त झाला आहे त्याचं नाव जे आहे ऑफिशियली त्याचं नाव जवाबी आलमगिरी आहे, ते नक्की काय आहे आणि ते कसं उपलब्ध झालं आणि त्या जवाबीतमधला छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख, त्यांच्या संदर्भातला उल्लेख, त्याशिवाय त्याच नृशंस छळाचा आणि हत्येचा इतर समकालीन साधनातला उल्लेख आणि सगळ्यात शेवटी हे तर म्हणजे घटना घडून गेली आणि घटना घडून गेल्यानंतर त्याचे होणारे परिणाम हे सगळ्यात महत्त्वाचे. तर हे आपण विषय एक प्रामुख्याने आपण आजच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत, सभेतील प्रमुख विषय बघणार आहोत. औरंगजेब हा सुन्नी हनफी पंथाचा उपासक होता. त्यानं इस्लामी सत्तेचा वापर हा फक्त आणि प्रसारासाठीच म्हणजे इस्लामच्या प्रसारासाठी करण्याचं त्याचं स्वयंघोषित उद्दिष्ट होतं. तो स्वतःला शेवटच्या काळात तर विशेष करून स्वतःला अगदी जिंदा पीर वगैरे म्हणून घेऊन एक प्रचार आणि प्रसार हाच त्याचा उद्दिष्ट असल्यासारखा वागत होता. त्यांनी मुसलमानेतर सगळ्या चालींवरती प्रतिबंध घातला होता आणि त्यांनी राज्यामध्ये मुहतसिब नेमले होते. मुहतसिब हे नीतिमत्तेवरती देखरेख करणारे अधिकारी असतात. पगडींचा हा फार सुंदर शब्द आहे की नीतिमत्तेवरती देखरेख करणारे. आता नीतिमत्ता म्हणजे ही इस्लामी कायद्यानुसार नीतिमत्ता की ज्यात दारू न पिणे वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ज्या मना केलेल्या आहेत, ज्या हराम सांगितलेल्या आहेत, त्या लोक जरी करतात तरी त्यांच्यावर म्हणजे थोडक्यात त्यांनी एक इंटरनल पोलीस सिस्टीम उभी केली होती आणि त्याचा जो अधिकारी होता तो मुहतसिब होता. तसंच त्यांनी दरबारातील नृत्यसंगीत हे सगळे बंद करून टाकले. तुला करणे, तुलादान, त्याच्या आधी तुलादान वगैरे केलं जायचं. स्वतः औरंगजेबाच्या वाढदिवशी त्याची वर्षातून 2 वेळाला तुला होत असे, ती बंद करून टाकली. कपाला गंध लावणे, अशा हिंदू प्रथा ज्या आहेत म्हणजे हिंदू प्रथा ज्या आल्यात, असिमिलेशन नावाचा जो प्रकार असतो की ज्याच्यामध्ये एक धर्म दुसऱ्या धर्माच्या प्रथा घेत जातो किंवा त्या धर्मातून धर्मांतरित झालेले लोक आपल्या जुन्या प्रथा तशाच ठेवतात, ज्या मूळ नवीन धर्मातला आडकाठी करत नसतात,
तरी केवळ त्या नवीन धर्मामध्ये नसल्यात म्हणून त्या प्रथा ह्या हराम ठरवून त्या बंद करून टाकायच्या आणि त्या सक्तीने त्यांनी बंद करायला लावल्या होत्या. त्याची आणि संगीत आणि नृत्यावरती तर त्याचा इतका आनंद म्हणजे इतका त्याचा मोह होता की त्यांनी संगीताची जेव्हा प्रेतयात्रा काढली होती तर त्या प्रेतयात्रेला असं खाली काढायला सांगितलं होतं की 500 वर्ष परत संगीतवरती येऊ नये. म्हणजे तो अतिशय द्वेष्टा होता त्या बाबतीमध्ये. त्यांनी असंख्य मंदिरं पाडली आणि आता त्यांनी जी मंदिरं पाडली त्याच्यात अर्थात काशी विश्वेश्वराचं, मथुरेतील केशवरायाचं, सौराष्ट्रातील सोमनाथाचं या सगळ्या मंदिरांची हे आहेच लिस्ट आहे. आणि त्यांनी मंदिरं पाडण्याचा काही मधल्या काळामध्ये जणू धडाकाच लावला होता. पुढे काही वेगळ्या कारणासाठी त्याला तो आवर्ता घ्यावा लागला लॉजिस्टिकल रिझनसाठी. पण त्यांनी ह्याच्यामुळे त्याचं धोरण बदललं नव्हतं. त्यांनी त्याच्याचबरोबर हिंदूंवरती म्हणजे गैरमुसलमानांवरती जो जिझिया काढलेला होता तो पुन्हा लावला. तीर्थक्षेत्रांवरती म्हणजे तुम्ही जर तीर्थयात्रा केली तर त्याच्यावरती जो कर होता तो परत बसवला. म्हणजे तो कर काढलेला होता, आधी होता, काढला होता, तो त्यांनी परत आणला. त्यांनी गंगास्नानासारख्या गोष्टीवर देखील कर लावला होता. म्हणजे त्यांनी हर प्रकारे कोंडी करायचाच हे केला होता, प्रयत्न केला होता. आणि फक्त इस्लामी विचारच आणि इस्लामी तत्वच त्यांनी फक्त प्रोपोगेट केली होती, त्यांनी पुढं प्रसारार्थ ठेवली होती. आणि अशी त्याच्याबरोबर काही म्हणजे अगदी त्यांनी ह्या तर मोठ्या गोष्टी धार्मिक झाल्या होत्या. पण हिंदू सरदारदिकांनासुद्धा किंवा हिंदूंचं खच्चीकरण करण्यासाठी सुद्धा जझियासारखी गोष्ट तर लावलीच, पण त्याच्याबरोबर त्यांना पालखी, घोडे किंवा शस्त्रास्त्र हे जे काही असेल ह्याच्या वापरावर सुद्धा बंदी केली होती. आणि मुसलमान तर ह्यांना तर ती बंदी खास करून लागू होती. म्हणजे जेणेकरून त्याच्याच दरबारातील सरदारांमध्ये सुद्धा एक डिस्टिंक्शन निर्माण व्हावं असं तो पूर्णपणे वागत होता. आणि अर्थात हे त्याचं काही एक दिवसातलं वागणं नव्हतं. उत्तरोत्तर त्याचं वागणं, त्याचं धोरण हे जास्तीत जास्त जहाल आणि जालिम होत गेलं होतं. औरंगजेबाने जे हे केलेत अत्याचार केले त्याच्यामध्ये दारा शिकोहचं, कारण तेव्हा दारा शिकोह बरोबरची त्याची झालेली लढाई, दारा शिकोह हा मोठा मुलगा होता, ज्येष्ठ होता आणि त्या राज्याचा तो प्रमुख दावेदार होता. आणि अर्थात त्याच्याबरोबर झालेली लढाई तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर पुढं दारा हारला त्याच्या लढाईमध्ये आणि राज्यपद हे जे आहे हे औरंगजेबाकडे आलं. तर दाराचं हे जे छाटलेलं मुंडकं होतं ते दाराच्या समोर सादर करण्यात आलं. हा जो तुम्हाला इथे चित्र दिसतं आहे हे दाराचं मुंडकं औरंगजेबासमोर हे सादर करण्यात येते, छाटलेलं आपल्या सख्ख्या मोठ्या भावाचं. त्यांनी ते लखताने माखलेलं होतं. तर दारा मेलाय ह्याच्यावरती त्यांनी ते मुंडकं स्वच्छ करून आणायला सांगितलं. स्वतःच्या तलवारीने 3दा त्याला असं टोचलं बिचलं. आणि हा होणार होता, हा माणूस होणार होता या मुघल साम्राज्याचा बादशाह. हा तर काहीच नाही आहे म्हणजे माझ्यासमोर, हे घेऊन जा असं म्हणून त्यांनी तेवढंच नाही तर त्यांनी त्याच्या जे धडविहीन त्याचं मुंडकंविहीन ते त्याचं धड होतं दाराचं त्याची दुसऱ्या दिवशी हत्तीवरून धिंड काढली आणि ते हुमायूँच्या मकबऱ्यामध्ये तिकडं ते दफन करण्यात आलं. आणि त्याचं जे हे होतं, शीर होतं म्हणजे त्याचं मुंडकं जे होतं दाराचं ते ताजमहालच्या अंगणात गाडण्यात आलं. का तर ते औरंगजेबांनी आपल्या बायकोबरोबर त्या मोठ्या मुलाचं, प्रिय मुलाची सुद्धा आठवण सतत काढत राहावी. म्हणजे मरणांती वरणारी विराणी आपण हे जे म्हणतो की नाही हे तसलं काही नाही. स्वतःच्या वडिलांना त्यांनी नुसतंच कैद केलं नाही तर अनंत यातना दिल्यात. भावाबरोबर वाईट वागलेलं आहे आणि भावाबरोबर नाही, भावाच्या मुलाबरोबर, इतर भावांबरोबर स्वतःच्या मुलाला देखील त्यांनी सोडलेलं नाही. याच्यामध्ये पॉलिटिकल व्ह्यू पॉईंट असला तरी पॉलिटिकलपेक्षा त्याचा भरपूर वेळेला प्रत्येक पॉलिटिकल व्ह्यू पॉईंटला तो त्याची धार्मिक झालर आणि धार्मिक कारण पुढे करत होता. दाराचा जसं उदाहरण आहे तसंच गोखला जाटाचं उदाहरण आहे. आता हा भरतपूर जे आपल्याला माहिती आहे फेमस आहे की त्या गादीचा संस्थापक मानला जातो गोखला जाट. तो आणि त्याचा सहकारी उदयसिंग यांना त्याच्या औरंगजेबाच्या दरबारी हसन अली खान आणि शेख रझिउद्दीन यांनी पकडलं. तसा तो पण इतिहास मोठा रंजक आहे.
त्यांना पकडल्यावरती औरंगजेबांनी विशेष हुकूम दिला होता, आदेश देऊन त्यांना कोतवालीवर आणलं गेलं. आणि कोतवाली ही साधारणतः कोतवाल बसून एक चावडीसारखी जागा असायची, जिथं कोतवाल बसून न्याय, निवाडा, शिक्षा ही सगळी देत असे. आणि या कोतवालीवर म्हणजे भर लोकांच्या समोर अगदी मध्यावरती आणून त्याच्यानुसार या दोघांचेही एक एक करून हातपाय तोडून टाकण्यात आले होते. आणि इतक्यावरच थांबला नाही, ते हातपाय तोडून जेणेकरून पुढे जाऊन भीती बसेल आणि दुसरं कोणीही तसं वागायचा प्रयत्न करणार नाही. पण नुसती भीती बसवायची नाही, तर एका प्रकारे ती दहशत बसवायचा त्याचा नेहमीच प्रयत्न असायचा. आणि एवढं करून तो थांबला नाही, तिथंच तो थांबला नाही, तर त्यांनी गोखलाच्या मुलीला मुसलमान करून एका गुलामाशी लग्न लावून दिलं तिचं. म्हणजे डिग्रेडेशन करण्यात आलं. नुसतं मुसलमान करून हे नाही, आता तो म्हटला तर तो राजा होता समोरच्या पार्टीचा, अगदी त्याचा विरोधी असला तरीसुद्धा. पण मुलीला मुसलमान केल्यावरती तिथं थांबला नाही, तर गुलामाशी लग्न लावून दिलं आणि त्याच्या मुलाला मुसलमान करून कुराणाची शिकवण दिली. म्हणजे त्याला हाफिज केलं थोडक्यात पुढं जाऊन, की जेणेकरून की त्याच्या वंशातून परत माझ्या विरुद्ध कोणी उभं राहू नये. आणि हे फक्त पॉलिटिकल नव्हतं, कारण पॉलिटिकल असतं तर त्याला मारून टाकलं असतं कदाचित, किंवा दुसरी शिक्षा दिली असती, देशाच्या बाहेर हकललं असतं. पण हे त्याचं डिग्रेडेशन करण्याचं होतं. आणि डिग्रेडेशनच्या मागे नेहमी त्याचं धर्माचा एक अँगल ऑलवेज त्याच्या डोक्यामध्ये असा फिरत असायचा. त्यांनी आता हे जर आपण मोठे मोठे म्हटले तर मोठ्या मोठे सोडूनसुद्धा त्यांनी सामान्य युद्धकैदी यांचंसुद्धा बऱ्यापैकी हाल केलेले आहेत, मारलेलं आहे. आता त्याच्या अखबारांमध्ये म्हणजे ऑफिशियल रिपोर्ट्समध्ये खूप ठिकाणी उल्लेख आहेत, सविस्तर उल्लेख आहेत. म्हणजे एक अगदी उदाहरण सांगायचं तर साताऱ्याला काही युद्धकैदी त्यांना पकडले गेले. तिथे असलेल्या हमीदुद्दीन खानाने अहकामे आलमगिरीमध्ये या प्रसंगाचं वर्णन केलं आणि त्याच्यामध्ये ते या प्रसंगाचं साग्रसंगीत. आता अखबारामध्ये म्हणतं की काझी म्हणजे तो जो न्यायनिवाडा करणारा धार्मिक अधिकारी असतो, त्यांनी काय केलं होतं, तर या कैद्यांना सरळ सरळ मारून टाकण्याची शिक्षा दिली होती. पण अहकाममध्ये हे अगदी पूर्ण अगदी डिटेलमध्ये वर्णन आलेलं आहे की त्याच्यामध्ये काझीने आधी काय सांगितलं की हिंदू कैदी मुसलमान होणार असतील तर त्यांना सोडून द्यावं, आणि मुसलमान कैद्यांना त्यांनी औरंगजेबाविरुद्ध वागलेत बघा की तो वागलेत म्हणून त्यांना 3 वर्षाचा तुरुंगवास द्यावा असं सांगितलं होतं. पण हा कदाचित निर्णय औरंगजेबाला रुजला नाही. त्याने राज्यावरचा ताबा सैल होईल, याच्याने दहशत राहणार नाही, याच्याने ताबा राहणार नाही, म्हणून त्यांनी काझींना परत फेरविचार करायला सांगितला. काझींनी फेरविचार केला आणि औरंगजेबांनीच एडिट केलेलं जे होतं ते फतवा आलमगिरी ह्याला समोर ठेवून त्यांनी निवाडा दिला की हिंदू आणि मुसलमान हे दोन्ही कैदी असतील, या दोघांनाही मारण्यात यावं. आता ही अगदी सामान्य लोकांची म्हणजे हिंदूंना हिंदू म्हणून आणि मुसलमानांना त्यांनी मुसलमान असून माझ्याविरुद्ध लढले किंवा मुसलमानी सत्तेविरुद्ध लढले म्हणून मारून टाकण्यात आलं. म्हणजे त्याचा प्रत्येक निवाडा, त्याचा प्रत्येक हा त्याच्या मताने जे काही धार्मिक गोष्टीचं असेल त्याच्या इंटरप्रिटेशननुसार त्याच्यानुसार तो देत होता. म्हणजे अगदी आपण म्हटलं की स्वतःच्या भावाशी, गोखला जाटसारख्या शत्रूशी किंवा सामान्य युद्धकैद्यांशी अशाशी वागताना त्याचं एक धोरण, त्याचा एक विचार नेहमी ठरलेला होता की त्यांना पकडायचं, त्यांचं डिग्रेडेशन करायचं, त्यांना मारायचं आणि त्यांच्या पुढे जाऊनसुद्धा त्यांच्या पुढच्या पिढ्यांना, त्यांच्या आजूबाजूच्या भागांना व्यवस्थित त्यांच्यावरती जरब राहील आणि त्यांचं डिमोरलायझेशन होईल असं वागायचं. काही एक लोहगडाच्या, त्याचं इथं वेढा पडलेला असताना लोहगडाच्या हद्दीतील 72 गावं त्यांनी अशीच लुटली आहेत. 3 दिवस त्यांनी लुटून तिथं अग्निकांड केलं आहे आणि अक्षरशः अग्निकांड, आणि डिटेलिंग्स आहेत की त्यांनी दिलेले, त्यांनी मारलेले आज किती माणसांना, मुलांना, आणि त्यावेळेला त्यांनी जनावरांना पण सोडलं नाही आहे, जनावरांना देखील मारलेलं आहे. ह्याचे पण डिटेल्स उपलब्ध आहेत, अजून अप्रकाशित आहेत, ते येतीलच पुढे. म्हणजे या औरंगजेबाच्या विचार करण्याची आपल्याला एक पद्धत, एक त्याची प्रक्रिया, त्याचा ज्याच्या डोक्यात जे निर्णय चालले असतात ते समजतात.
त्या धोरणाचे आता असंख्य बळी आहेत. पण अगदी आपण जरी अगदी नजर फिरवली तरी अगदी पटापट सांगता येत की स्वतःच्या घरातूनच चॅरिटी बिगिन्स ॲट होम ह्याच्यावरती औरंगजेबाचा पूर्ण विश्वास होता असंच वाटतं आहे. म्हणजे शहाजहान, दारा शुको, अगदी वडील, भाऊ, शुजा, मुराद बक्श, सुलेमान शुको, सुलतान मोहम्मद यांना मारलं त्यांनी. त्याच्याविरुद्ध हे अगदी त्याच्या व्यवस्थित घरातले असणारे स्वतःचे भाऊ, पुतणे, अगदी मुलावरसुद्धा त्याचा डूख होता. त्याच्यानंतर त्यांनी गुरु गोविंद सिंगसारख्या जे शिखांचे 10वे गुरु होते ह्यांच्या अगदी 7 आणि 9 वर्षाच्या मुलांना देखील मारलं आहे. गुरु गोविंद सिंगांनी एक जफरनामा नावाचं एक खूप सुंदर पत्र लिहिलं आहे औरंगजेबाला, ज्यात त्यांनी औरंगजेबाला हे पण म्हटलं की तू कसा माणूस आहेस, कसा मुसलमान आहेस की तू कुराणाची शपथ घेऊन आपला करार मोडलास आणि मला तू धोका दिलास, असं त्यांनी अगदी त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे. तर हे जफरनामा हे त्यांनी लिहिलं, त्याला पत्र आहे. गुरु गोविंद सिंगांना 4 मुलं, पैकी 2 तर ह्यांनी मारली आणि 2 लढाईत पुढं जाऊन कामी आली त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आता गोखला जाट, छत्रपती संभाजी महाराज हे किंवा गुरु गोविंद सिंग हे परधर्मीय विरोधी होते. आपण असं म्हणजे ह्या लिस्टकडे बघता असं पण लक्षात येतं किंवा या लिस्टकडे बघता लोक हे पण म्हणतात की पॉलिटिकल रिझन्ससाठी, म्हणजे राजनीतिक ह्याच्यासाठी समोर त्यांच्या विरोधी आले म्हणून त्यांनी मारले. तर तसं अगदी काही नाही आहे. सरमद फकीर नावाचं एक तिकडं नाव दिसेल तुम्हाला. हा सरमद हा फकीर होता, कोणी नव्हता. हा पॉलिटिकल नव्हता, कोणी नव्हता. हा एक कवी होता. त्यांच्या इथं फक्त हा दाराच्या जवळचा होता आणि सरमद जे काही सांगत होता ते त्याला कुठेही पटलं नाही. सरमदला मारलं म्हणजे सरमद आजच्या उर्दू पोएट्रीमध्ये एक अजरामर झालेलं नाव आहे. पण हा पॉलिटिकल अजिबात नव्हता. फक्त त्याच्या औरंगजेबाच्या धार्मिक धोरणाच्या इंटरप्रिटेशनमध्ये तो बसत नव्हता, म्हणून त्याची पण दारासारखीच त्यांनी निर्गुण हत्या केलेली आहे. पुढची स्लाईड. आता जवाबीत आलमगिरी म्हणजे जो आपल्याला मिळालेलं दस्तऐवज आहे ते काय आहे, तर ते एक दस्तुरुल अमल असतो. आता दस्तुरुल अमल किंवा जवाबीत ह्याच्यामध्ये विशेष वरकरणी फरक नाही आहे, असला तर थोडासा फरक येतो त्याच्यामध्ये. औरंगजेबाच्या कारकिर्दीत एक प्रशासकीय नियमावली होती. त्याला आजच्या भाषेत तुम्ही लॉगबुक म्हणू शकाल, लॉग रजिस्टर म्हणू शकाल किंवा रेकॉर्ड्स रजिस्टर म्हणू शकाल. हे जो दस्तुरुल अमल होता त्याचाच एक भाग आहे जवाबीत. आता आम्हाला ही जी जवाबीतची प्रत मिळाली ती आणि ह्याची अजून एक प्रत आहे. आता हे ऑफिशियल आहे बरं का, औरंगजेबाच्या दरबारातील त्याच्या देखरेखीखाली, त्याच्या नेमलेल्या विश्वासू माणसांच्या देखरेखीखाली तयार झालेली ही त्याचे ऑफिशियल रेकॉर्ड्स आहेत. हे दुसरं कोणीही सांगितलेलं सांगोवांगी किंवा हिअरसे म्हणतात तसं नाही आहे, त्यांनी अप्रूव्ह केलेल्या गोष्टी आहेत या. तर त्याच्यामध्ये ही जी प्रत आम्हाला मिळाली आणि अजून एक प्रत आहे जी सुप्रसिद्ध इतिहासकार कैलासवासी जदुनाथ सरकार यांनी तपासली होती. पण त्यापैकी जी आम्हाला मिळालेली प्रत आहे ती सुस्थितीत अगदी जतन करून ठेवलेली आणि ही जी प्रत आहे ही त्यांनी त्यांच्या मुघल ॲडमिनिस्ट्रेशन या ग्रंथात अतिशय सुस्थितीत ठेवलेली. म्हणजे अर्थात त्यांना मिळालेली प्रत ही जरा खराब झाली असणार आहे. कालओघात बरेचसे कागदपत्र खराब होतात आणि त्याच्यावरनं कधी वाचन पण चुकतं किंवा काही गोष्टी वाचताच येत नाहीत, मधली पानं फाटली किंवा काही शब्द गेले तर. पण ही जी प्रत आहे ती उत्कृष्ट आहे. ह्याचं त्यांनी खूप आधी मुघल ॲडमिनिस्ट्रेशनमध्येही सांगितलं होतं. तीच प्रत आम्हाला मिळाली आणि त्यांच्या मते, अर्थात त्यांचा खूप मोठा अभ्यास होता, हा ग्रंथ मुळात दस्तुरुल अमल आहे आणि म्हणजे हे त्यांचं एक कामाची जी अंमल हेच कामगिरी म्हणजे अंमलात आणणे आपण जे म्हणतो ना त्या अंमलमध्ये जी म्हणजे दस्तूर जो आहे त्याला पुढं जाऊन कोणीतरी जवाबीत असं नाव दिलेलं आहे. तर ते पण आता ते नाव रुजलेलं आहे आणि हा जवाबिता जो आहे तो आम्हाला मिळाला. आता ही प्रत जी आम्हाला मिळाली ती सुप्रसिद्ध फारसी तज्ज्ञ श्री राजेंद्र जोशी आणि आमचे फारसीचे गुरु ह्यांच्याकडून मिळाली. त्यांना ती अलीगड विद्यापीठातून मिळाली आहे. म्हणजे ती व्यवस्थित जतन करून ठेवलेली, व्यवस्थित ती ओरिजिनल असल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचं टॅम्परिंग नाही आहे.
आता वास्तविक पाहता ही प्रत लिहिलेली आहे, ही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे लिहिलेली. वाचताना काही काही तर अतिशय वाचताना खूप त्रास होतो, कारण अक्षरही खराब असतं. ही वाचताना आम्हाला डोळ्याला अजिबात त्रास झाला नाही, पण मनाला अनंत यातना झाल्या. ह्याच्यावरती आम्ही काही दिवस डिबेट करत होतो की आपण वाचवायचं आणि एक एक हे शब्द जे आम्हाला लागत होते ते कदाचित नसतील, रे असं नसेल असं म्हणून आमचंच मन सांगत होतं, पण तरी आम्ही वाचत होतो ते. पण शेवटी आता ते प्रकाशित करणं जरुरी आहे म्हणून आम्ही ते करतो आहे. प्रतीची कॉपी घ्या. हे किताब जवाबेत आलमगिरी असं लिहिलेलं फोलिया नंबर सहित आहे, तिथून घेतलेली आहे. जेणेकरून तिथं तुम्हाला उजव्या हाताला तिकडे तिथून छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा उल्लेख सापडायला सुरुवात होते. आता ह्याच्यामध्ये जो पहिला शब्द अडतो आहे किंवा जो पहिला शब्द लागतो आहे तो आहे मकहूर. औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मकहूर या नावाने संबोधत, या विशेषणाने संबोधत असे. मकहूर म्हणजे पराजित, दाबलेला असा डिक्शनरी अर्थ असला तरी त्यांचा वापरातला अर्थ हा एखाद्या शिवीसारखा असे. थोडक्यात हलकट म्हणण्याचे किंवा आपण एखाद्या आपल्या शत्रूला खूप खालच्या ह्याची स्तराची शिवी देतो त्या अर्थाने, त्या ह्यानी म्हणजे ती हेटाळणी होती या शब्दामध्ये. पण हा शब्द वाचतानासुद्धा अतिशय यातना झाले आहेत की हा शब्द असा वाचावा, पण हे कळलं पाहिजे की हे हे लपवून ठेवता येणारं नाही आहे, कारण शेवटी इथे त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी ते तसं स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि पुढे कुठेही जो शब्द आला, कुठेही हा शब्द आला म्हणजे पुढे कुठेही राजांचा उल्लेख आला तर त्याच्यापुढे हे शब्द येतो आणि या शब्दाचा प्लुरल्स पण येतात, म्हणजे या शब्दाचं बहुवचनंसुद्धा येतात. त्यांच्या साथीदारांसाठी राजांचे दोन्ही छत्रपतींचे साथीदार त्यांच्याच एवढे चांगले होते, पण त्यांच्यासाठी सुद्धा वापरताना हाच शब्द येतो आहे. आणि ही हेटाळणी नेहमी करत आलेला आहे आणि ह्यांनी ते करतच आलेलं आहे, म्हणून ही शब्द आलेला आहे. तर अहवाले संभा मकहूर गिरफ्तार शुदा असंच सुरुवात आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेचा अहवाल हा त्यांनी लिहायला सुरुवात केलेली आहे. आणि इथून, कारण हे त्या हेडिंग आहे, हे त्याला टायटल आहे, इथून त्याची सुरुवात होते. आता ही साधारणतः 4 पानाची आहे. गुरुप्रसाद जर पुढचे 2 पानं पण, आणि मग याच पानावर येणे. अजून एक या ही साधारणतः 4 पानांची एंट्री आहे. पहिल्या स्लाईडला जा. नाही, धन्यवाद. याच्यामध्ये बाकीचे गोष्टी आहेत. आता थोडक्यात त्याची जी जिस्ट आहे, त्याचं जे सारांश आहे की मुकर्रब खान ह्याला हरकाऱ्यांकडनं खबर मिळाली आणि याला जी खबर मिळाली की मकहूर म्हणजे इथे संभाजी महाराजांचा उल्लेख आहे की ते खेळण्याच्या किल्ल्याजवळ आलेले आहेत, अशी त्याला खबर मिळाली. त्याने त्याप्रमाणे स्वतःची शिबंदी घेऊन जाऊन तिथे छोटी चकमक उडाली आणि पुढे जाऊन त्यांनी पन्हाळ्याला पकडले. छत्रपती संभाजी महाराजांना पन्हाळ्याला त्यांनी पकडलं मुकर्रब खानाने. हे सुरुवात सांगितलेली आहे. आणि जेव्हा ही खबर मिळाली, कारण ही शेवटी आता ही लॉगबुक आहे, म्हणजे हे घडून गेलेल्या घटनांवरती आहे, असं सुरू घटनेवरती नाही आहे. सो घडून गेलेल्या घटनांवरती आहे, म्हणून त्यांनी ते थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि ऑफिशियल रेकॉर्ड्स असल्यामुळे त्यांनी हायलाईट्स त्याचे फक्त हायलाईटमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावरती. तर त्याच्यामध्ये ही खबर जी होती ही 1 दिवस आधी ही जी माहिती होती ही औरंगजेबाला मिळाली. आणि औरंगजेबाला ही माहिती मिळाली, पण औरंगजेबाची स्वतःची हरकारा सिस्टीम, म्हणजे त्याची जासूद, त्याचे खबरी, हरकारा हा खबरी असतो, जासूद असतो, तर त्या सिस्टीमकडनं, त्या लोकांकडनं मिळेपर्यंत औरंगजेब थांबला. औरंगजेबाने लगेच विश्वास ठेवला नाही. जे दाराच्या बाबतीत आपण बघितलं की दाराचं जे मुंडकं आल्यावरती
त्यांनी दाराच्या ह्याच्यामध्ये त्या मुंडक्याला आधी साफ करून आणायला सांगितलं स्वच्छ, की हाच दार आहे का बघू. आणि तेवढ्यावर सुद्धा त्याचा विश्वास खरं तर बसला नव्हता. असं म्हणतात की त्यांनी जो किमॉश होता दाराचा तो आणून त्या मुंडक्यावर ठेवून बघितला की हो, कारण मधला काळ तेव्हा काय असं रोजच्या रोज बघणं होत नव्हतं, मधला काळ बराच होता. तर दाराच्या ठिकाणी दुसराच कोणी आहे का, तर त्यांनी स्वतःच्या सख्या भावाबाबतीत सुद्धा त्यांनी केलं होतं. तसंच इथं छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याची खबर त्याला कळली होती, पण ती त्याला बाहेरून कळली होती, त्याला उडत उडत आली होती. अनऑफिशियल चॅनल्स म्हणा त्यांच्याकडनं कळलेली होती, कारण अर्थात तो त्याच्यासाठी खाली उतरला होता. त्याचे जे ऑफिशियल्स असतील ते त्याला येऊन पटापट सांगणारच ती खबर, पण त्याला ती कळली तरीसुद्धा त्यानं त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तो एक दिवस अधिक थांबला आहे आणि हेच म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की त्याला 2 तारखेला मिळाली तरी तो 3 तारखेपर्यंत थांबला, एक दिवस अधिक थांबला. आणि जेव्हा त्याच्या हरकाऱ्यांनी ही खबर कन्फर्म केली, कारण ते ऑफिशियल त्याच्यासाठी असणारे माणसं होते, त्यांनी ही खबर कन्फर्म केली त्यांच्याकडनं, कारण हरकारे जी राजापर्यंत आणायची, बादशापर्यंत आणायची, ती खबर सगळ्या अर्थाने पूर्ण असायची. तर त्याच्यावरती त्यांनी काय केलं की त्यांनी सगळ्यात आधी नौबत वाजवायला सांगितली. नौबत वाजवून त्यांनी आनंद केला. हाच औरंगजेब आहे ज्यांनी संगीतावरती आणि वाद्यांवरती बंदी घातली होती, पण अशा वेळेला त्याला त्याचा आनंद लपवता आला नाही. ही मोठी गोष्ट होती. त्यांनी नौबत वाजवायला सांगितली. नौबत अक्षरशः त्याच्यामध्ये शादियाना लिहिलं आहे की शादियाना वाजवा, ते नौबत वाजवा, ते ढोल वाजवा, आनंद साजरा करा. आणि आता औरंगजेबाच्या कॅम्पमध्ये अगदी आनंद ही केलेला. आणि मिळेल आल्या आल्या त्यांनी खानाला खिताब आणि त्याला खिलत त्याला विशिष्ट कपडे, विशिष्ट पेहराव, डेकोरेशन जे काय असेल ते फटाफट त्याला पहिल्या लेवलला त्याला देऊन टाकण्यात आलं की बाबा हे घे, तू एवढं मोठं काम केलं आहे माझं. थांबला नाही तो अजिबात, सटासट देऊन टाकलं त्यांनी आणि त्यांनी आनंद साजरा केला. कारण ज्याच्यासाठी तो खाली उतरला होता ते त्याचं आज ध्येय बऱ्यापैकी साध्य झालं. तो मराठ्यांचं राज्यच संपवायला खाली उतरला होता आणि मराठ्यांचाच राजा सापडला आहे, छत्रपती हातात सापडला आहे म्हटल्यावरती त्याच्या आनंदाला पारावर राहिलाच नसणार आहे. पुढं त्यांनी काय काय करवलं, म्हणजे आता हे तर सापडलं, त्याला सगळं जण झालं. त्याला अक्षरशः जर का त्याला मारायचं असतं तर त्याला फक्त एक हुकूम द्यायचा होता की त्यांना मारून टाकण्यात यावे. काय कठीण होतं का मारणं? अजिबात नव्हतं. ज्यांनी पकडलं होतं त्यांच्यासाठी एक तलवारीचा घाव एवढंच होतं, पण नाही, त्यांनी त्यांना आपल्याकडे आणवलं. आणि आणवल्यावरती गुरुप्रसाद पुढची स्लाईड घे. त्यांनी स्वतःच्या लष्कराच्या कोठारामधनं काही गोष्टी मागवल्या स्पेसिफिकली आणि ह्याच्यामध्ये अक्षरशः लिहिलं आहे की लष्कराच्या कोठारामधनं मागवा. आणि हा पण एक युनिक गोष्ट आहे. साधारणतः औरंगजेबाच्या कुठल्याही कम्युनिकेशनमध्ये फारसी अतिशय प्रामुख्याने येते, एतद्देशीय शब्द तो वापरत नाही, म्हणजे तो अक्षरशः टाळतो. पण अशा वेळेला त्याला ते टाळायचा पण मोह आवरला नाही. त्याच्यासाठी त्यांनी दुसरा कुठलाही शब्द वापरला नाही, सरळ कोठारातून मागवा असंच लिहून टाकलं. आणि अर्थात पडत्या फळाची आज्ञा राजाने सांगितलं आणि त्याच्या दरबाराने ते लिहून काढलं. म्हणून त्यांनी लष्कराच्या कोठारातून काय गोष्टी मागवल्या. आणि तर त्यांनी पुढं काय करवलं आणि मागवलं की सगळ्यात आधी तर छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्याच्या साथीदारांना, आणि इथं साथीदारांचा पण उल्लेख येतो, साथीदारांचं संख्या पण येते, पुढे येते की त्यांना बादशाहसमोर आणा असं त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी लाकडी टोपी मागवली आणि त्यांना उंटावर बसवलं. उंटावर बसून लाकडी टोपी, आणि त्या लाकडी टोपीचं पण वर्णन केलेलं आहे की ती लाकडी टोपी ही लाल रंगाची होती. ही लाल रंगाची मोठी टोपी होती जेणेकरून त्याचं वजन व्हावं, त्यांनी त्रास व्हावा. आणि ही लाल रंगाची लाकडी टोपी मे बी हा लाल रंग त्यावेळेचा एखाद्या इंडिकेशन असेल की पकडून आणलेल्यांना किंवा गुन्हेगारांसाठीचा असेल, कारण पुढे त्यांना गुन्हेगार म्हटलेलं आहे त्यांनी. तर त्यांच्यासाठी ती लाकडी टोपी मागवून उंटावर बसून त्यांना घेऊन आल्यावरती त्यांच्या गळ्यामध्ये बांगड्यांची माळ घातली, हे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याला चुडा असा शब्द वापरलेला आहे. ही बांगड्यांची जी माळ होती ही घालून
पायात बेड्या अडकवलेल्या. आणि इथं पण दुसऱ्यांदा त्यांनी बांगड्यांच्या माळीसाठी त्यांच्याकडे शब्दच नाही आहे म्हणून त्यांनी एतद्देशीय चुडा असा शब्द वापरला आहे. म्हणजे डिजनरेट केलं आहे, एखाद्याचं हेटाई केली, एखाद्याची खिल्ली, एखाद्याचं अवमान करण्यासाठीची राजाला, एखाद्या परमपराक्रमी पुरुषाला तुम्ही किती यातना देऊ शकतात, मानसिक, शारीरिक, की बांगड्यांची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घातली गेलेली. तशी घालून त्यांना आणलं त्यांच्या साथीदारांमध्ये. आता या साथीदारांमध्ये कवी कलशाचं नाव आलं आहे, इथं कव कलश असं आलं आहे, आणि 17 साथीदार, म्हणजे जे कोण त्यांच्याबरोबरची माणसं पकडली गेली होती, कवी कलश आणि 17 साथीदारांना त्यांना घेऊन आले. पण त्यांना घेऊन येताना त्यांना विदूषकासारखी टोपी, म्हणजे त्याच्यामध्ये कुलाहे दो शाख असं लिहिलेलं आहे, की म्हणजे 2 ह्याची टोपी, जिथं साधारणतः 2 त्याची विदूषकाच्या, आता जुन्या विदूषकाच्या टोप्या असतात की नाही, अशा 2 पॉइंटेड हॅट्स, तशा प्रकारच्या टोप्या घालून, कारण त्यांच्याबरोबरचे साथीदार जे होते ते पण त्यांच्याच एवढे पराक्रमी होते, शूर होते, त्यांना पण डिजनरेट करण्यात आलेले, त्यांचेसुद्धा एक अपमान करण्यात आलेला आहे. तर यांना पण असं घालून त्यांच्यासमोर आणण्यात आलं आणि मग आणून छत्रपतींना त्यांच्यापासून वेगळं उभं करण्यात आलं आणि त्याच्यानंतर उतरवून, या बेड्यांच्या उतरवून त्यांना खाली गुडघ्यावरती जबरदस्ती बसायला लावून मागून मानेकडून पकडून त्यांचं तोंड धुळीने माखेल हे असं धरून आपटलं. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक शब्द वापरला आहे, तरीकाय सजदा, म्हणजे सजदा म्हणजे प्रार्थना. आता त्यांच्या बाबतीत प्रार्थना जी असते की खाली डोकं टेकवणं असतं जमिनीवरती, त्याप्रमाणे त्यांचं डोकं टेकवण्यात आलं आहे आणि टेकवण्यात आलं आहे, पकडून हे तोंडावरती आपटलं आहे त्यांना, तोंड धुळीने माखेल, म्हणजे त्यांचा हर प्रकारे अवमान करण्यात आला एक राजाचा. अशा प्रकारे प्रकारे आणि किती यातना असतील. आणि ह्या यातना झाल्यानंतर ह्या सगळ्यांना बेसिकली मग राजांना त्यांनी त्यांचे डोळे फोडायचा हुकूम दिला आणि हे डोळे सळीने फोडण्यात आले आणि त्यांना आंधळं करण्यात आलं. आणि हे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेले आहेत की त्यांचे डोळे फोडून त्यांना आंधळं, म्हणजे कोर, त्यांना आंधळं करण्यात आलं, हे त्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अशाच यातना साथीदारांना पण देऊन छत्रपतींना आणि त्यांच्या साथीदारांना परत कोतवालीच्या चौथऱ्यावरच आणलं त्यांनी. आता हे कोतवालीचा चौथरा हा हे त्याची सांगायची म्हणा, शिक्षेची म्हणा, फार आवडती जागा असावी. त्यांना आणण्यात आलं आणि तिथे कवी कलश, छत्रपती संभाजी आणि इतर जणांचा शिरच्छेद करण्यात आला. हे त्याच कोतवालीच्या, जसं कोतवालीच्या गोखला जाटाला जसं मारण्यात आलं तसंच त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. आणि हा म्हणजे याच्यामधल्या यातना ज्या होत्या त्या आपण विचार पण करू शकत नाहीत की मध्ये किती यातना दिल्या गेल्या. कारण हे शेवटी हे जे काही लिहिलं आहे ते फक्त एक हायलाईट्स, जिस्ट प्रकारे लॉग एंट्रीज लिहिलेल्या आहेत, पण मध्ये त्यांना किती यातना, किती मनातल्या यातना झाल्या असेल की ज्यांना तेव्हा खाली बसवून त्यांना असं आणलं आणि बेड्या घातल्या, अतिशय हाल केले त्यांनी. या प्रकारे त्यांनी म्हणजे निर्घुण आणि नुसतं छळ केला आहे. म्हणून हा छळ आहे. त्यांना मारणं कठीण होतं का? नव्हतं. पण छळ करून, त्यांचा अवमान करून, धिंड काढून आणि पुढं जाऊन त्यांचं शिरच्छेद करण्यात आला की जिथं कुठेही ऐकणार नाही. हा तो पुरावा आहे आणि हा त्यांनी लिहिलेला आहे. औरंगजेबाच्या ऑफिशियल एंट्रीजमधला पुरावा आहे, त्यांनी दिलेला पुरावा आहे हा. बरं, आता हा तर त्यांनी हे सगळं करताना त्यांनी पुढं जाऊन काही मनसब दिल्या आणि ह्या मनसबी ज्या होत्या ह्या किती मोठ्या होत्या, ह्याच्यावरनं छत्रपतींचं हातात येणं हे त्याला किती महत्त्वाचं होतं, औरंगजेबाला किती महत्त्वाचं होतं हे त्या मनसबीवरनंच आपल्याला कळतं. त्यांनी मुकर्रब खानाला तर मनसबी दिल्याच आणि त्याला
त्याच्या मुलाला मुकर्रब खान आणि त्याच्या मुलाने या दोघांनाही त्यांनी नुसतं मनसब दिलं नाही तर त्यांनी टायटल्स पण दिले. आणि टायटल्स दिल्यानंतर मुकर्रब खानाला आणि त्याच्या मुलाला, त्याचा मोठा मुलगा त्याच्याबरोबर होता, त्यांना दोघांनाही फार महत्त्वाची गोष्ट दिली, ती म्हणजे वडिलांच्या जागी पुढे उभं राहण्याची अनुज्ञा. म्हणजे जिथं औरंगजेब बसायचा त्याच्यापासून कुठल्या अंतरावर कोणी उभं राहायचं ह्याच्या काही नियमावली होत्या, याचे काही नियम होते. तर एक एक घर त्यांना पुढे सरकवलं. मुकर्रब खानाला त्याच्या वडिलांच्या जागी आणि त्यांच्या मुलांना मुकर्रब खानाच्या जागी पुढं उभं राहण्याची त्यांनी आज्ञा दिली, म्हणजे पुढं उभं राहण्याची परमिशन दिली की आता तुम्ही पुढे येऊ शकतात, यू आर इन माय इनर सर्कल्स, असं त्यांना सांगितलं. आणि ही दरबारात खूप मोठी गोष्ट असते, कारण मनसब म्हणजे पैसे बिशे तर तुम्हाला मिळतच असतात त्याच्याबरोबरचे. आता पैसे किती द्यावे त्यांनी, तर त्यांनी काय काय दिलं. त्यांनी घोडा दिला, हत्ती, अस्प, फील व 50,000 रुपया नकद मर रहमत शुद. म्हणजे त्यांना घोडा दिला, हत्ती दिला, त्याला 50,000 रुपये दिले नकद. प्रॉमिसरी नोट नाही, प्रॉमिसरी नोट द्यायची पण तेव्हा पद्धत होती, पण नाही, कॅशमध्ये दिलं. हे त्या काळात जेव्हा 12 रुपयाला 12 ग्राम सोनं मिळत होतं, 12 रुपये तोळा सोनं होतं, त्या काळात 50,000 रुपये कॅश काढून दिली आहे. त्याला कॅश दिली. हरकाऱ्यांना एक व्यंकटराव म्हणून हरकारा होता, त्याला इनाम दिला, त्याला हरकाऱ्याचा प्रमुख केला. त्याला सगळ्यांना त्याच्याबरोबर त्या मोहिमेत असणाऱ्या लोकांना 200 किमान 200 स्वार आणि 200 जातीची इजाफत दिली. इजाफत म्हणजे त्यांची वाढ दिली, किमान वेगवेगळ्यांना वेगवेगळं दिलं, पण एवढं त्यांनी धडाधड काढून दिलं. आणि ह्याच्यावरनं आपल्याला असं कळतं की त्याच्यासाठी किती महत्त्वाचं होतं. नाहीतर औरंगजेब एवढी मोठी इनामत देत नसे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे त्यांनी त्याला 5,000 मनसबदार केलं. 5,000 मनसबदार म्हणजे जेव्हा हायेस्ट मनसबदारी त्याच्या अंडर 7,000 होती, 7,000 असताच्या ठिकाणी 5,000 मनसबदार, म्हणजे खूप मोठी कामगिरी केली, खूप मोठी त्यांनी मिळवलं, असं काहीतरी ह्या हिशोबाने त्यांनी देण्यात आलं. आणि म्हणून त्याच्यासाठी ही जी गोष्ट होती ही फार महत्त्वाची ठरली त्याच्यासाठी, की त्यांनी ते लोकांना दिलं. ते त्याच्यामध्ये ह्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला कळतं, या म्हणजे थोडक्यात ह्या ह्याच्यावरून आपल्याला हेच कळतं आहे की संभाजी महाराजांचं हातात येणं हे त्याच्यासाठी किती महत्त्वाचं होतं. आणि त्यांनी त्याच्यासाठी जराही आडकाठी ठेवली नाही. पण इनाम देताना, लार्जेसेस वाटताना यांनी आडकाठी ठेवली नाही, व्यवस्थितपणे देत गेला. आणि ही देत जातानासुद्धा त्यांनी बरीच वेगवेगळी लोकांना इनाम दिले. आणि ही गोष्ट, ही बातमी ही त्याच्या बाकीच्या सैन्यामध्ये, बाकीच्या राज्यातसुद्धा त्यांनी कळवली. कारण अर्थात मोराल बुस्टिंग हा एक हे होताच, आणि डिमोरलायझेशन म्हणजे स्वतःच्या ह्याचं मोराल बुस्टिंग आणि डिमोरलायझेशन होणार. तर ह्याच्यासाठी आम्ही ह्याच्यासाठी हे जे जबाबीत होतं ह्याचातला जो वर्णन केलेला आहे, हा वर्णन जे आहे हे वर्णन आम्ही जेव्हा दुसरीकडनं वाचत होतो त्याच्यासाठी आम्हाला काही इतरही साधनांचा आधार घ्यावा लागला, म्हणजे समकालीन साधनांचा. त्याच्यापैकी मासिरे आलमगिरी जे आहे हे साकी मुस्तैद खानाने लिहिलेलं आहे. अनुवाद आमचेच मित्र रोहित सरसबुद्धे यांनी केलेला आहे त्याच्यामधनं. किंवा भीमसेन सक्सेनाने लिहिलेली तारीख दिलखुशा आहे, वि ग खोबरेकरांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. काफी खानाच्या मुंतकुल उबाबमध्ये ह्याचा उल्लेख आलेला आहे. या घटनेच्या वेगवेगळ्या पैलूंचा उल्लेख आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला एक वकील रिपोर्ट मिळालेला आहे जो अप्रकाशित आहे, पुढं तो प्रकाशित करू. त्याच्यामध्ये त्याच्या मुलानं, म्हणजे औरंगजेबाच्या मुलाकडे ही जी बातमी आली, या बातमीचा सगळा सारांश त्यांनी लिहून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये हे जे त्यांनी या घटनेनंतर घडलेल्या घटना ज्या क्रमात घडल्या आणि लोकांना त्यांनी जे काय मनसबी दिल्या, त्यांनी केलेले अत्याचार, ह्याचा वर्णन तंतोतंत जुळतं आहे. आणि त्याची आम्हाला अशी पण मदत झाली की जबाबीतमध्ये असणारे काही शब्द किंवा काही एतद्देशीय नावं ही आम्हाला त्या वकील रिपोर्टमधनं आम्हाला जास्त सुटली आणि कळली, बरोबर लागली. तर ह्या अन्य समकालीन साधनात हा त्यांचा उल्लेख, ह्याच घटनेचा विशेष करून उल्लेख आलेला आहे. आता
हीच घटना तर घडलेली आहे, ही आपल्याला माहिती आहे. ही अतिशय दुःखद घटना आहे आणि आपण आज देखील त्या घटनेचं स्मरण बलिदान मासाच्या निमित्ताने आपण ठेवत असतो आणि छत्रपती संभाजीराजांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून आपण देखील हे करत असतो. आणि या घटनेचे झालेले परिणाम, जसं सुरुवातीला सांगितलं की त्यांनी जे काही अत्याचार केले त्याच्यामध्ये डिमोरलायझेशन तर होतंच होतं आणि त्या ह्याच्यावर जरब बसवलेली होतीच त्यांनी. पण मराठ्यांच्या बाबतीत झालं उलटं आणि त्याचे नक्की कसले परिणाम झाले माहिती आहेत. मी फक्त आता त्यांना इथं संकलित ह्याच्यात सांगतो आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठे या घटनेने पेटून उठले आणि त्यांनी मुघलांवरती चहूबाजूंनी हल्ले सुरू केले. म्हणजे जिथं औरंगजेबाला वाटलं होतं की छत्रपतींना मारल्यानंतर, त्यांची हत्या केल्यानंतर डिमोरलाइज होऊन हे राज्य आपल्या हातात येईल, त्याचे परिणाम उलटे झाले की इट बिकेम अ हेडलेस गव्हर्मेंट आणि त्यांनी सगळ्या बाजूंनी हल्ला करून त्यांना नमोहराम करून सोडलं. त्याच्यानंतर राजाराम महाराज होतेच, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराजांनी गादी सांभाळली. त्यांच्यानंतर महाराणी ताराबाई साहेब होत्या, यांच्या नेतृत्वाखाली मुघलांचा प्रखर प्रतिकार केला गेला पुढे. आणि जिथं ज्याच्यासाठी म्हणजे मराठ्यांचं राज्य तिथल्या तिथं बंदिस्त करून तिथल्या तिथं आटवण्यासाठी औरंगजेब जो खाली उतरला होता ते न आटवता ते एक्सपांड झालं. तर एक्सपांड म्हणजे औरंगजेब जिवंत असतानाच मराठे बऱ्हाणपूरला जायला लागले आणि गुजरातमध्ये बऱ्हाणपूरला बाब ए दक्कन म्हणतात, दक्कनचा दरवाजा, हे त्यांच्यासाठीचं खूप महत्त्वाचं ठाणं होतं. मराठ्यांची पार तिथे म्हणजे तापी खोऱ्याच्या पुढं त्यांची मजल जायला लागली आणि गुजरातेत नर्मदेपर्यंत त्यांची मजल गेली. तर उलट झालं, म्हणजे जिथं ते श्रिंक व्हायला पाहिजे, छोटं व्हायला पाहिजे, तिथं ते एक्सपांड व्हायला लागलं. म्हणजे झाला परिणाम उलटा आणि तो परिणाम जो होता तो ह्याच्यासाठीच सांगण्याचं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रामचंद्रपंत अमात्य होते, अर्थात धनाजींचं संताजी घोरपड्यांचं, धनाजी जाधवांनी, शंकराजी नारायण, विठोजी चव्हाण, अशा खूप साऱ्या ज्ञात आणि अज्ञात मराठा वीरांनी अविरत प्रतिकार केला आणि 27 वर्ष झुंजत ठेवून औरंगजेबाला परत दिल्ली कधी पाहू दिली नाही, त्याला महाराष्ट्राच्या मातीतच गाडून टाकला. त्यांनी जिथंही त्यांनी केलेले अत्याचार होते कुठंतरी ते संपणार होते. मराठ्यांचा तीव्र आणि त्याला प्रखर विरोध जो झाला त्याच्यामुळे औरंगजेब परत कधी दिल्ली पाहू शकला नाही आणि तो इथंच गेला. हा अगदी झालेला त्याचा परिणाम होता. शेवटची साईड. ह्याच बरोबर हा अगदी पुरावा होता जो आज प्रकाशित होता, जो आता आपण प्रकाशित केलेला आहे. त्याच्या बाजूनी त्याच्या समकालीन गोष्टींचं पण आम्ही उहापोह केला, त्याची कारणं परिणाम सांगितले. आपण आता या सभेच्या शेवटाकडे येतो आहोत. तर इथं पुढं नेण्यापूर्वी एक फॉर्मॅलिटी म्हणून आभार मानतो की भारत इतिहास संशोधक मंडळाचे सर्व पदाधिकारी कर्मचारी वर्ग, ज्येष्ठ इतिहासकार श्री गजानन भास्कर मेंदळे आणि फारसीचे तज्ज्ञ आमचे सर श्री राजेंद्र जोशी सर यांचे आम्हाला मनापूर्वक आभार मानतो. आणि काही प्रश्न असतील तर कृपया विचारावेत. आणि जसं गुरुप्रसादनी सांगितलं की आपण या विषयाला संदर्भातच प्रश्न विचारतो आहोत, या धरून त्याच्या जोडीने अनुसरूनच प्रश्न विचारावेत ही कृपया विनंती आहे. प्रश्न असतील तर विचारावेत. सर, प्रश्न असा आहे की 1 फेब्रुवारी ते 11 मार्च असे जवळपास 40-41 दिवस संभाजीराजांना औरंगजेबाने कैदेत ठेवलं आणि त्या दरम्यान जे काही त्यांचे हाल केले आणि जी काही विडंबना केली, निर्भत्सना केली, तर बाकी आपण एक 8-10 नावं तुम्ही जे उदाहरण म्हणून दिली की ज्याच्या संदर्भात औरंगजेबाचा क्रूर व्यवहार आपण दारानुभव असेल किंवा गुरु गोविंद सिंगांची मुलं असतील त्याच्यावर आपण बघितला. मात्र त्यापैकी कुणालाही एवढ्या क्रूरतेने किंवा इतकी निर्भत्सना करून जोकर बनवून झुंड काढून अशा पद्धतीने त्याने हा प्रकार त्याने त्यांच्यासोबत नाही केलेला. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीतच एवढा क्रूरपणा आणि एवढी निर्भत्सना का झाली, एवढं छत्रपती संभाजी महाराजांचा
औरंगजेबाला काय त्रास किंवा काहीतरी चीड असते एक मनात त्यावेळेस माणूस अशा पद्धतीने जे काही रिॲक्ट होतो त्याच्यावरती, तर नेमक्या अशा काय घटना होत्या त्या काळात की ज्यांच्यामुळे औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांवरती एवढा जास्त रिॲक्ट झालेला होता? बरोबर. तुम्ही घेणार काय? आता गुरुप्रसादला याचं जास्त चांगलं, कारण तो विवेचन जास्त चांगलं देऊ शकणार असतो म्हणून मी देतोय. काय आहे, बाकीची जी सर्व नावं आपण आत्ता वाचली त्यापैकी शहाजहान तर त्याचा बाप होता औरंगजेबाचा, दारा शुजा मुराद हे त्याचे भाऊ होते. सो एका दृष्टीने ते त्यांचं वॉर ऑफ सक्सेशन होतं. बरोबर आहे. म्हणजे शहाजहानला आता त्याच्या संदर्भात एक शाह अब्बास नावाचा जो इराणचा बादशाह होता त्यांनी फार छान वाक्य औरंगजेबाच्या एका वकिलाला सांगितलेलं आहे, सिक्के जद्दरजा ब कुरसे पनीर औरंगजेब कुश्ते बिरादर व पिदरगीर. म्हणजे औरंगजेबाचं वर्णन काय, तर औरंगजेबाचे जे शिक्के आहेत हे सगळे पनीरवर मारायच्या लायकीचे आहेत. आणि त्याच्यावर त्यांनी काय लिहावं, तर औरंगजेब हा बापाला कैदेत टाकून आणि भावांना मारून बादशाह झालेला आहे, हा टोळीवाला आहे, ह्याचा काही बादशाह बिचावण्याची लायकी नाही, असं शाह अब्बास नावाचा एक इराणचा बादशाह होता त्यांनी प्रत्यक्ष हे लिहिलेलं आहे, तरबियत खान नावाचा त्याचा जो वकील होता. सो मुद्दा हा की त्यांचं ते वॉर ऑफ सक्सेशन होतं. गोष्ट ही होती की मराठे हे प्रत्यक्ष शत्रू आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण ह्यांना संपवायचा प्रयत्न करतो आहे. जर औरंगजेबाचं तुम्ही लास्ट विल टेस्टमेंट त्याचं जर का विल वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की राज्यकर्त्यांनी कायम सावध असलं पाहिजे आयुष्यातला. हे औरंगजेबाचे शब्द सांगतो आहे, माझं काही नाही त्याच्यात, की राज्यकर्त्यांनी सावध असलं पाहिजे. मी आयुष्यात एक क्षण गाफील राहिलो आणि शिवाजी माझ्या हातून निसटून गेला आणि पुढे त्याची सगळी नसल संपवण्यासाठी मला माझी हयात दक्षिणेत घालवावी लागली. याच्यावरनं तुम्ही कल्पना करू शकता की औरंगजेबाचं फ्रस्ट्रेशन काय असेल. एक. दुसरं, छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत पराक्रमी होते आणि जर शेवटी काय आहे, वयाचाही भाग आहे. संभाजी महाराज हे तुलनेने तरुण होते, औरंगजेब हा वयाने तसा बराचसा मोठा होत गेलेला होता. आपली ताकद संपत येणार, याची ताकद वाढत जाणार. तिसरं, आपला एक मुलगा यांच्याकडे आलेला आहे आश्रयाला. इतकी सगळी मल्टिपल कारणं आणि शेवटी दुसरं आहे ना, माझ्या राज्याचा विस्तार ह्या माणसांनी अडवला आहे ना. मी दक्षिणेतलं सुद्धा सगळं जिंकलं, म्हणजे मी कुतुबशाही जिंकली, मी आदिलशाही संपवली आणि मला मराठ्यांचं राज्य कसं काय संपवता येत नाही, तर मला मराठ्यांचं राज्य संपवायला काय करायला लागेल, तर अशा प्रकारे संपवावं लागेल. म्हणजे राज्य संपवणं, जसं परागनी आत्ता सांगितलं की एक ऑर्डर द्यायची की शिरच्छेद करून टाका, विषय संपला, असं नाही. राजाला मारणं हा मुद्दा नाही आहे त्यातला महत्त्वाचा. दहशत बसली पाहिजे आपली. औरंगजेबाविरुद्ध जर कुणी उद्या मानवर करून बघितली तर संभाजीचं काय केलं माहिती आहे ना, असं उदाहरण सांगता आलं पाहिजे. या कारणासाठी संभाजीराजांचे इतके छळ, हाल, अनन्वित त्यांचे हाल केले. म्हणजे मी सांगू शकत नाही. म्हणजे तुम्ही माझ्या शेजारी बसला होता मगाशीसुद्धा, जर तुम्ही पाहिलं असेल तर ते वाचताना माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. ते फार हे आहे, म्हणून मी आधीच सांगितलं की हे खूप भावनिक तो विषय आहे. आम्ही ते वाचताना आम्ही रात्रभर झोपू शकलो नव्हतो. म्हणजे जे बसले सत्यन वेलणकर आहेत, हा आहे, मी आहे, किंवा रोहित सहस्रबुद्धे आहेत, आम्ही वाचताना हे रात्रभर आम्हाला झोप नाही लागली की आपल्याच राजाचा. त्यामुळे त्याचा मुद्दा तो आहे, उत्तर त्या गोष्टीचं हे आहे की ज्या माणसामुळे माझ्या राज्याचा विस्तार अडकला आणि जो कुठल्याही परिस्थितीत माझ्याशी संधी करायला करायलाच तयार नाही. कारण राजपुतांनी काय केलं, अख्खा राजपुताना त्याच्या पायाखाली का होता, मुघलांच्या. मुली दिल्या, मुली घेतल्या, हे सगळे धंदे चालू होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो दंडकच होता की असला कुठलाही फालतूपणा नाही करायचा, आपण शत्रू आहोत तर शत्रूसारखं लढायचं, ताठ मानेने लढायचं, जे होईल ते बघून घेऊ. तोच संस्कार, वडिलांचा संस्कार मुलावरती आला आहे, साधी गोष्ट आहे. आणि संभाजी महाराज अत्यंत उग्र होते, पराक्रमी तर होते, अत्यंत उग्र होते आणि ऐकूनच घेणार नाही मी कोणाचं. औरंगजेबाला मी ठोकूनच काढीन, जे काय होईल ते होईल, म्हणून त्याचं फ्रस्ट्रेशन होतं. कसबा संगमेश्वर ते बहादूरगड आणि बहादूरगड ते कोल्हापूर या ठिकाणी आणेपर्यंत आपल्या मराठी शाळेमध्ये असे काही उल्लेख आढळतात की त्याचा सोडवण्याचा प्रयत्न नंबर 2 आणि तिथं आल्यानंतर की शेवटची जी घटना झाली तिथे संभाजी महाराजांना अग्निडाग नेमकं दिलं, तर त्याचे काय पहिला एक आहे की ते संभाजी महाराजांना कोणी अग्नी दिला, त्यामुळे तो तिथे येणार. दोन्ही प्रश्नांची मराठी साधनात त्याचं उत्तरं देतो, दोन्ही प्रश्नांची उत्तरं. पहिला प्रश्न म्हणजे आपल्याकडे अप्पासाहेब पवार नावाचे एक मोठे इतिहास संशोधक होऊन गेले, जे पुढं मला वाटतं शिवाजी विद्यापीठाचे मॅडम कुलगुरू होते आणि फार मोठे इतिहास संशोधक अप्पासाहेब पवार यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या एका त्रैमासिकात ह्याच्या संदर्भामध्ये मॅकेन्झीज रिपोर्टमधले काही पानं प्रकाशित केलेली आहेत. पहिली गोष्ट, संताजी घोरपड्यांचे वडील माळोजी बाबा घोरपडे
हे मोठे सेनापती होते, आपल्याला सगळ्यांना त्यांच्या पराक्रमाबद्दल माहिती आहे. संभाजीराजांचे प्राण वाचवताना त्यांना वीरमरण आले. संताजी घोरपडे इतक्या विचित्र परिस्थितीत अडकले की ते तिथे लढू शकले नाहीत. कारण एक लक्षात घ्या, सिनेमात जसं दिसतं तसं प्रत्यक्ष आयुष्यात असत नाही. ती परिस्थिती अत्यंत कॉम्प्लेक्स असते. माणूस लढूच नाही शकला तर तो काय करेल, अशी त्याची परिस्थिती आलेली असते. माणूस खूप पराक्रमी, याचा अर्थ एक माणूस 500 माणसांना मारतो असं जसं सिनेमात होतं तसं खऱ्या आयुष्यात कधी घडत नसतं. एक. दुसरं, त्याच्या पुढे म्हणजे छत्रपती शाहू महाराज जे होते यांच्या काळापासून जे पुढे पंतप्रधान झाले ते बाळाजी विश्वनाथ. या बाळाजी विश्वनाथांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला असा त्या मॅकेन्झीज रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. त्याच्या संदर्भातला एक विस्तृत लेख अप्पासाहेब पवारांनी आपल्या मंडळाच्या एका त्रैमासिकामध्ये लिहिलेला आहे. एक. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे सरांनी सांगितलं तेच मी पुढं सगळ्यांना ऐकू येण्यासाठी सांगतो की ही समकालीन फारसी साधनांमधला हा उल्लेख आहे आणि हा जो पुढचा जो काही सगळा इतिहास आहे हा बऱ्याचदा स्थानिक असतो. कारण औरंगजेबाच्या दृष्टीने छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, ते मारले गेले, इथे त्यांचा विषय संपला. पुढे त्यांचे अंत्यसंस्कार हे प्लीज कृपया कोणी भावनिक घेऊ नका, मी त्यातला व्यावहारिक भाग फक्त समजावून सांगायचा प्रयत्न करतो आहे की त्यांचे अंत्यसंस्कार कुणी केले का नाही केले का याच्याशी काही औरंगजेबाला काय स्वैरसूतक आहे, काहीच स्वैरसूतक नाही. ते तुम्हाला मला आहे. याचं कारण आपण मुळात मराठी आहोत. आपल्यासाठी मुळात तो श्रद्धेचा आदराचा विषय. औरंगजेबासाठी तो शत्रू आहे, शत्रूला अशा पद्धतीने हाल करून मारलं, सिम्पल. म्हणून त्याचं या साधनांमध्ये त्याचा उल्लेख नाही. हां प्लीज. शिक्षा देताना त्यांच्यावर त्यांच्या शरीराची जी काही विपन्न हे केली, त्यानंतर त्याच्यावर अग्निसंस्कार होऊ नये हिंदू पद्धतीने, अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट ठरवली होती. तत्कालीन हिंदू लोकांनी एकत्र करून त्यांच्यावर अज्ञातपणाने केलेला तो संस्कार आहे. त्यामुळे मुघलांच्या कागदपत्रात तो मिळण्याची शक्यता नाही. आलं का लक्षात? त्यांचा जो प्रश्न होता त्याचा एवढा वैर का होता, त्यांचा जो प्रश्न होता की औरंगजेबाला एवढं वैर का होतं, तर त्याचं उत्तर हे सत्येन वेलणकर कदाचित फेसबुकमुळे हे आपल्या सगळ्यांना परिचित असतील. हे इतिहास अभ्यासक आहेत. तर त्याचं उत्तर औरंगजेबाचा जो दरबारी इतिहास आहे मासिर आलमगिरी त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि ते असं आहे, मी मासिर आलमगिरीमधलं फारसी आणि मराठी त्याचं भाषांतर वाचून दाखवतो आहे. इस्लामी शहरे लुटून त्याला शब्द असा वापरला आहे, नहब व गारती बिलादी इस्लाम. इस्लामी शहरे लुटून व मुसलमानांची कत्तल करून किंवा त्यांना बंदी बनवून, त्याला शब्द आहे कत्ल व इसर ई मुसलमानान. जे पाप या घाणेरड्या धर्माच्या म्हणजे हिंदू धर्माच्या आणि नरकात जाणेच ज्याच्या नशिबात आहे अशा या काफिराने, असे शब्द तिथं वापरलेले आहेत. म्हणजे संभाजी महाराजांनी या सर्व शिवा मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या आहेत. आणि हे औरंगजेबाच्या दरबारी इतिहासातलं मी वाचून दाखवतो आहे. हे केलं ते बघता त्याला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत ठेवण्याच्या कारणांवर विचारविमर्श झाला. कोणाच्यात विचारविमर्श झाला? शरियावर आधारित फतव्याप्रमाणे राज्यातील मान्यवर व इस्लामी कायद्याचे जाणकार यांनी युद्धखोर चोराला, त्याला शब्द असा वापरला आहे कती ओ तरीग, नरकात धाडणेच योग्य होईल असे ठरवले. त्यामुळे 21 जमादिल उल अव्वल जुलूस 32ला बादशाह कोरेगावला, ज्याला फताहाबाद म्हणूनही ओळखले जाते नंतर, आल्यावर त्याला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना कवी कलश यांच्या समवेत काफिरांना ठार मारण्याच्या तलवारीच्या साह्याने सर्वात खोल अशा नरकात धाडले. त्याच्या मृत्यूची तारीख काफिर बच्चा जहन्नमी रफ्त म्हणजे काफिराचा मुलगा नरकात गेला, म्हणजे नरकनशिबी काफिर नरकात गेला या कालश्लेषाच्या साह्याने लिहिली गेली. ही मासिर आलमगिरीतली एंट्री आहे. एवढी एवढा राग आणि एवढी संभाजी महाराजांच्या बद्दल एवढी त्यांची नृशंस हत्या जी केली, हाल करून त्यांची अवहेलना, मानहानी, सगळ्या प्रकारच्या जेवढ्या काही शक्य अशक्य असतील ते सगळ्या गोष्टी आणि साधनं वापरून त्यांनी हाल करून मारलं. याचं कुठेतरी कारण
औरंगजेबाच्या मनात ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांसह आग्र्याला गेले होते त्यावेळेला 9 वर्षाचे संभाजी महाराज होते आणि परत आल्यानंतर येताना त्यांनी एक अफवा अशी पसरवली होती की शिवाजी महाराजांचा मुलगा वाटेतल्या दगदगीने गेला. तर ह्याचा एक तर शिवाजी महाराज सुटून आले एवढ्या मोठ्या 2,5-3 हजाराच्या युद्धेतून त्या वेढ्यातून सुटून आले सही सलामत सगळ्या लोकांसहित. तर हा राग कुठेतरी संभाजी महाराजांना पकडल्यावरती डोक्यात कदाचित असावा का असं तुम्हाला वाटतं का? असू शकेल, पण हे सिद्ध करण्याचा तसा कुठला पुरावा नाही. हा हो, कारण एक तर मुळात काय होतं की मशिदी पाडून तिथे गोदामं करणे, त्यानंतर जर का कोणी हिंदू लोकांना त्रास दिला तर त्याचा बंदोबस्त करणे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे धोरण होतं तेच संभाजी महाराजांनी पुढे कंटिन्यू ठेवलं. इतर कुठल्याही राजसत्तांनी त्या अर्थाचं धोरण कधी राबवलं नाही. त्यामुळे जो माझ्या धर्माच्या संकल्पनेच्या आड येतोय त्याला मी काय केलं पाहिजे? जर औरंगजेबाच्या बाजूनी आपण उभे राहिलो तर हे आपल्याला स्पष्ट दिसतं ना की याच्यामुळे माझ्या राज्याचा विस्तार थांबला, याच्यामुळे माझ्या धर्माचा विस्तार थांबला, माझ्या धर्माच्या धोरणांवर. कारण एक लक्षात घ्या, औरंगजेबाला म्हणजे आता अनेक आपल्याकडं व्हॉट्सअप इतिहासकार जन्माला आलेले आहेत, म्हणजे गल्लीत 100-200 सापडतील इतके आहेत. तर शिवाजी महाराज पण सेक्युलर होते आणि औरंगजेब पण सेक्युलर होता. तर माझा साधा प्रश्न आहे की मग ते भांडत का होते? जे छत्रपती संभाजी महाराज आपल्या वडिलांना किंवा आपल्या आजोबांचा उल्लेख म्लेंछ क्षय दीक्षित असं करतात, म्हणजे म्लेंछांच्या क्षयाची दीक्षा घेतलेला हैंदव धर्म उद्धारक म्हणजे हिंदू धर्माचा उद्धार करणारा असं छत्रपती संभाजी महाराज आपल्याच पूर्वजांबद्दल लिहितात. ते का खोटं लिहितील? बरं, दुसरी गोष्ट, या संदर्भात मला कोणी जर विचारलं अभ्यासक म्हणून तर मी सांगेन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संभाजीराजांनी जे लिहिलं ते बरोबर, कारण मी त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी जन्माला आलो आहे. म्हणजे आपण सगळे छत्रपती शिवरायांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. सो आपले वडील कसे आहेत, आपल्या वडिलांचा आजोबांच्याबद्दलची जी माहिती आहे ती त्यांनी ऐकलेली आहे निश्चित. आपले आजोबा किती कर्तबगार होते हेही त्यांना माहिती आहे. सो त्यामुळे त्याची गोष्ट आहे. हां हो, तेच मशीद पाडून गोदाम करणे, मशीद जमीनदोस्त करणे, मशीद न ठेवणे, सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार, प्रतिक्षिप्त क्रिया आहे ही, त्याची ॲक्शनला रिॲक्शन आहे त्याची. प्लीज स्वातंत्र्यवीर सावरकरांची काही एक भूमिका होती या संदर्भातली. ही भूमिका खऱ्या अर्थाने संभाजी महाराज फॉलो करत होते किंवा उलट संभाजी महाराजांची भूमिका होती त्याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलं आणि त्याविषयी चिंतन आहे. त्यासाठी त्यांना प्रचंड टीकेचं धनी व्हावं लागलं. मला बोली दिलं याबद्दल धन्यवाद. उघडच आहे की मी आपल्या भाषेचा लय, आपल्या पंथाचा लय. काही गोष्टी मला काय वाटल्या ते सांगतो. इथे आपण मास्क काढून बोलला तर सगळ्या तुम्ही इथे येऊन बोला तरी हे भारत इतिहास संशोधक मंडळ आहे. साहेबांनी मला सांगितलं माझं नाव सांगा. माझी मर्यादा मी सांगतो. मला पोलिसांच्या सक्त सूचना आहेत की नाईलाज झाल्याशिवाय माझं नाव सांगायचं नाही. इथे अगदी सुरुवातीला जे लिहिलं होतं छत्रपती संभाजी महाराज, त्यातला छत्रपती हा ऱ्हस्व लिहिलेला होता. हे हिंदी किंवा संस्कृतमध्ये तो ऱ्हस्व असला तरी हल्लीच्या मराठीमध्ये तो ऱ्हस्व नसतो. इकारांत शब्द हे दीर्घच असतात. त्यामुळे तो छत्रपती हवा, छत्रपती नको. दुसरी गोष्ट म्हणजे इथे
सेतू माधवराव पगडींचा उल्लेख होता. या सेतू माधवराव पगडींचे जावई म्हणजे फ्लाईट लेफ्टनंट अशोक ढवळे, की जे 1971च्या युद्धात पाकिस्तानच्या विरुद्ध गायब झाले. 7 वर्षांनंतर त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र दिलं गेलं. साहेबांनी म्हटलं की लाकडी टोपी, आपण कदाचित डॉक्टर युसुफ मोहम्मद पठाण हे नाव ऐकलं असेल. ते 88व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडून मी जे ऐकलं आहे त्याप्रमाणे ती नुसती लाकडी टोपी नसते, आत तिला खिळे असतात, असं मला डॉक्टर युसुफ मोहम्मद पठाणांनी सांगितलं आहे. आणि शेवटची गोष्ट सांगायची म्हणजे इथे एक उल्लेख हवा होता असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून कसे सुटले? कारण त्यांचा शुद्ध मराठी शब्द म्हणजे शरीररक्षक किंवा जास्त परिचित शब्द म्हणजे बॉडीगार्ड, मदारी मेहतर. हा मदारी मेहतर हा लांडा होता, म्हणजे यवन होता, म्हणजे मुस्लिम होता. शिवाजी महाराजांना तिथून पळून जायला मदत व्हावी म्हणून मदारी मेहतर तिथे झोपला त्या खाटेवर. आणि पुढे मदारी मेहतरचं काय झालं ही जगजाहीर गोष्ट आहे. मला बोलू दिलं. हां, माझी माहिती चुकीची असेल. कंट्रोल मी बोलणार आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे मी. नाही मी एक मिनिट एकच मिनिट मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांच्या देतो. मदारी मेहतर याच्याबद्दलचा कोणताही समकालीन पुरावा अस्तित्वात नाही. आणि जर आणि मी मंडळाच्या व्यासपीठावरती उभा आहे. मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करतो की मी मंडळाच्या व्यासपीठावरती उभा आहे. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की उद्या जर का कोणताही समकालीन पुरावा जर सापडला तर इतिहासाचा विद्यार्थी म्हणून त्याची पुरावे तपासण्याची एक शहानिशा करण्याची एक पद्धत आहे. त्याच्यावर जर तो सत्यापित झाला तर मान्य करायला माझी काही हरकत नाही आहे. आजच्या दिवशी आपण ज्या दिवशी बोलतोय त्या दिवशी मात्र मदारी मेहतर असण्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. हां, नाही प्लीज नको. आपण हा जो विषय चाललाय. हां बोला. हां हां एक मिनिट. त्याच्या आधी आमचे जे फारसीचे शिक्षक आहेत राजेंद्र जोशी सर. अच्छा बरं हां बरं वरती बसा ना सर. मी फक्त परिचय करून देतो की आज हा जो काही कागद आम्हाला मिळाला आहे तो जोशी सरांमुळे आम्हाला मिळाला आहे. ते राजेंद्र जोशी सर हे आमचे फारसीचे शिक्षक आहेत. आज आम्हाला जे काही 2 शब्द वाचता येत आहेत ते मी, पराग, सत्येन आम्हाला सगळ्यांना सरांनी शिकवलेले आहेत. त्यामुळे त्यातलं जे बरोबर आहे ते सरांनी शिकवलेलं आहे. येस, काय एक हां नाही, तशा तारखांचा उल्लेख याच्यात नाही आहे. होय बरोबर आहे. फक्त हा जो आत्ता आपण ज्या संदर्भाची चर्चा केली त्या साधनामध्ये त्याचा उल्लेख नाही आहे. हो पण त्याचा उल्लेखच नाही आहे. हां नाही, असा स्पेसिफाईड काही कालावधी असा सांगता येत नाही. हां एक मिनिट. संदर्भ आहे का? म्हणजे सगळ्या औरंगजेबाच्या संदर्भातले आहेत.
एक लक्षात घ्या, जाबिते आलमगिरी जो आहे तो दस्तुरुल अमल आहे, हा औरंगजेबाच्या मार्गदर्शनाखाली दरबारातले लोक लिहितात, औरंगजेब तो व्हेरीफाय करतो. औरंगजेबाने काय केलं होतं की कुराणाच्या आधारे ज्या सगळे निवाडे दिलेले होते काझींनी त्याचं एकत्रीकरण करून त्याला स्वतःला एक त्याचं पुस्तक न्यायासनाचं एक पुस्तक त्याला बनवायचं होतं, एडिट करायचं होतं. सो फतावा आलमगिरी हे अनेक फतव्यांचं औरंगजेबाच्या कालखंडातलं एकत्रीकरण आहे, जे औरंगजेबाने त्याचं एडिट केलेलं आहे. असे एहकाम आलमगिरी म्हणजे हुकुमचा अनेक वचन एहकाम असतं, औरंगजेबाने दिलेले हुकूम, हे असे ही सगळी समकालीन एका काळात आलेली सगळी साधनं आहेत. आणि ते आलमगिरी म्हणजे औरंगजेबाच्या काळात आलं म्हणून ते आलमगिरी. हां हां हो 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 वेगळ्या चर्चेचा विषय आहे, त्यासाठी एक वेगळी पाक्षिक सभा घेऊ आपण. हो हो आहे उल्लेख आहे ना. मुमताजला पुरलं तर काय आहेच की, मुमताजला पुरलं असा उल्लेख. हो 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 खोटं का सांगू मी तुम्हाला. हां 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 ठीक आहे हो हां 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 वकील रिपोर्ट हां 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 काय बोलू काय म्हणजे नाही म्हणजे काय आहे हे काय सांगतो मी त्याचं लॉजिक काय तर मी तुम्हाला समजावून सांगतो. त्याचं लॉजिक असं आहे की एखादी गोष्ट आपण पाहिली वाचली बरोबर आहे, तर ती सत्यापित कशी करता येते, तर त्याच्याच सारख्या अन्य समकालीन साधनांमध्ये त्याचे काय काय उल्लेख आहेत. तर थोड्याफार फरकाने ही जी साधनं आम्ही सांगितली त्या साधनांमध्ये त्याचे तसेच उल्लेख आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मासिर आलमगिरी किंवा तारीखे दिलकुशा किंवा मुंतखाबुल लुबाब किंवा वकील रिपोर्ट याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजांच्या संदर्भामध्ये जी काही घटना घडल्याचं आपण आत्ता वाचलं त्याच संदर्भातला उल्लेख त्यांच्यामध्येही आहे. सो ते कोरॅबोरेट करून की बाबा खरंच अशी घटना घडली आहे का हे व्हेरीफाय तर करायला पाहिजे. जेव्हा मी इतिहासाचा विद्यार्थी आहे तेव्हा मी कुणीतरी काहीतरी सांगितलं मग मी ते ऐकून लोकांना सांगितलं असं नाही करता येत. याच्यासाठी तो उल्लेख केला आहे म्हणून, बाकी त्याच्यात असं काही हे नाही. हां एक मिनिट मी प्रश्न घेतो डोंट वरी. हां दोन गोष्टी, सरांचं पण उत्तर देतो तुमचं पण. उल्लेख जो ह्याचा आहे स्थानांचा, तो मुकर्रब खानाला खबर मिळाली की खेळण्याच्या जवळ आलेले आहेत आणि पन्हाळगडावर पकडण्यात आलं असं ह्या साधनात लिहिलेलं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये शेवटी कोरगाव असं जे आलेलं आहे. आता काय होतं, स्थानिक नावं जी आहेत ती स्थानिक नावं ही आपल्यासारखी किंवा आपण त्यांना आज जे म्हणतो ते त्या काळात म्हणत असतील का नाही, तर जेणेकरून ते कोरेगाव असावं किंवा कोरेगाव त्याच्याजवळचं गाव आहे असा अंदाज आपल्याला बांधता येतो. आणि शेवटी जे जेव्हा प्रकाशित होतं तेव्हा पुढं क्वेश्चन मार्क येतो, जे नक्की वाचता येत नसतं त्याच्यावरती येतो. पण ह्या काही स्थानांचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे, पण तिथं एक्झॅक्ट कुठे मारलं ह्याचा आला नाही. कारण तो काय कोतवाली कट्टा म्हणजे तो काय असा कट्टा असा चौथरा असा बांधलेला वगैरे असण्यापेक्षा त्यांचं मूविंग कॅम्प असल्यामुळे ते जिथं कॅम्प असेल जिथं तो कोतवाल असेल त्याच्यासमोरची जागेवरती ते मारतात. तर ती जागा आहे. तर थोडक्यात काय की इथं मारलेली तिची स्थान निश्चित ती ह्याच्यात आलेली नाही आहे किंवा ह्याच्यावरनं होत नाही आहे. आणि ते काय आहे जेव्हा मुघलांचा जो कॅम्प आहे त्या कॅम्पचा नकाशा उपलब्ध असतो. अनेक वेळेला जर तुम्ही अनेक कागद बघितले तर त्याच्यामध्ये कॅम्पचा नकाशा आहे. तर कॅम्पच्या नकाशामध्ये पोझिशनिंग केलेलं असतं की बादशहाचा तंबू इथे आहे, अमुक इथे आहे, तमुक इथे आहे. त्याच्यामध्ये कदाचित एक जागा डेझिग्नेट केलेली असेल की कोतवाली चावडी इथे असणार, त्या कॅम्पच्या आतमध्येच कुठेतरी त्या परिसरात. सो अशी त्याची स्थाननिश्चिती माहिती आहे की एक गाव आहे, तालुका आहे, जिल्हा आहे, असं काही ते नाही आहे. हां एक मिनिट हां हां होय
हो 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 नाही ठीक आहे ना, हरकत नाही पण जे ओळखणारे होते, आयडेंटिफिकेशन, त्याच्यामध्ये शिनाख्ती नावाचा एक भाग असतो, जो कागदात नाही पण शिनाख्ती नावाचा एक भाग असतो, आयडेंटिफिकेशन असतं कुठलं. नाही नो प्रॉब्लेम सावकाश, फक्त वायर्स बघून जा खाली. हां, तर काय असतं, शिनाख्ती असते, चेहरा कन्फर्म करण्यासाठी माणसं असतात. जसं आजही आपण कोर्टामध्ये बघतो की नाही की हा अमुकच माणूस आहे का, तसं तो हा अमुकच माणूस आहे, खात्री पटलेली आहे, चला आता मग पुढची काय ती न्यायालय कारवाई करतं. अशाच प्रकारे गोष्ट होती. आणि जसं सरांनी सांगितलं की दरबारात अनेक माणसं होती, अनेक योद्धे होते, सेनापती होते, जे संभाजीराजांच्या विरुद्ध लढलेले होते, त्यांना माहिती होतं की हा माणूस कोण आहे. सो तो काही प्रश्न नाही. हां तुम्ही काहीतरी विचारत होता. एक मिनिट त्यांचा प्रश्न घेतो. हो नाही, या साधनात त्यांच्या नावांचा उल्लेख नाही आहे, कारण ही एंट्री संपल्यानंतर त्याच्यापुढे वेगळ्याच विषयाची एक एंट्री सुरू होते. शब्बे बारात. हां शब्बे बारात रमजानमधला एक पवित्र दिवस आहे. रमजानमधला सर, रमदानमधला असतो कसं काही, एक पवित्र दिवस. हां, इस्लाममधला पवित्र दिवस, इस्लाममधला एक पवित्र दिवस शबे बारात. हां तो धार्मिक आहे, त्याचा आपल्या इतिहासाशी तसा संबंध नाही, धार्मिक बाब आहे. नाही म्हणजे या साधनात तरी नेहमी, आता तेच सांगितलं की या साधनात तरी ती नावं उपलब्ध नाहीत, पण जर का कधी सापडली तर नक्की मी सांगेन. बरं हां बरं तसा काही पुरावा तर काही उपलब्ध नाही. समकालीन कुठला पुरावा साधन असं काही सांगत नाही. मला वाटतं हो, त्यांच्यावरती ती सक्ती केलेली होती, त्यांनी नाही म्हणून सांगितलं स्पष्टपणे. हां हो आहेत ना, आहे त्याचा उल्लेख आहे. हो हां कायदाच कुराण आहे ना, लॉच कुराण आहे ना, त्यामुळे त्याची शरिया शरिया. हो बरोबर. हिदाया नावाचं पुस्तक आहे जे इस्लामी कायद्यावरती आहे. त्या हिदायामध्ये तोच शब्द आलेला आहे जो मासिरे आलमगिरीमध्ये वापरलेला आहे, आणि तीच शिक्षा दिलेली आहे. एक मिनिट फक्त सर, त्यांचा एक प्रश्न आहे. हां 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 बरं, या साधनात सापडला नाही आहे आपला. मी आधीच सांगितलं होतं, कदाचित तुम्ही उशिरा आला असाल तर मी सांगितलं होतं की हे जे साधन आहे, ज्या साधनाबद्दल आपण आज बोलणार आहोत, कृपया प्रश्न त्या साधनाला अनुषंगाने विचारावेत, असं मी पहिल्याच शब्दाला सांगितलं होतं. या साधनात काही त्याचा उल्लेख येत नाही. मला वाटतं आपण प्रश्न थांबूया, कारण काय हा विषय लोकांच्या अत्यंत जवळचा विषय असल्यामुळे हे कितीही दिवस चालणारं सेशन होऊ शकतं. तर मी आमचे गुरु आणि फारसीचे तज्ज्ञ राजेंद्र जोशी सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मार्गदर्शन करावं. जोशी सर. नमस्कार. मी अगदी 2 मिनटं. नमस्कार. मी इथे उभा राहिलेलो आहे 2 गोष्टींकरता. एक तर आपले हे जे अभ्यासक आहेत, आपले आजचे अभ्यासक आहेत, त्यांनी मोठ्या कष्टाने ते भाषा शिकतायत, त्याच्यातली कागदपत्रं वाचतायत. ही मला त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि कौतुकाची बाब वाटते, आणि त्यामुळे त्यांचं आपण अभिनंदन करू. आणि हे कष्टसाध्य आहे थोडं, पण प्रयत्न केला तर आपण इथपर्यंत पोचू शकतो. याचा पुरावा हे आहेत, म्हणजे यांनी वेगळा पुरावा दिला, हे पण एक पुरावा आहे.
ह्याच्या पाठीमागचं सगळी शक्ती, सगळा जो प्रयत्न, ध्यास हा खरं तर इथे भारत इतिहास संशोधक मंडळ गेले 10-11 वर्ष इथे फारसीचे वर्ग घेत आहे आणि त्या 10-11 वर्षाचा परिपाक आहे हे. आणि त्याच्यासाठी आपण मंडळाचं ऋणी राहायला पाहिजे की त्यांनी ही जी आवश्यक गोष्ट होती त्याकडे लक्ष दिलं आणि स्ट्रक्चरली इथे फारसीचे वर्ग सुरू केले आणि मग त्याला वेळ लागतो, पण आज आपण इथे पोचलेलो आहोत. हे त्याचं द्योतक आहे. आणि ह्या सगळ्या पाठीमागची प्रेरणा हे आमचे गजानन भास्कर मेंदळे सर आहेत. त्यांनी आम्हाला दिशा दाखवली, त्यांनी मला प्रेरणा दिली, मला दिशा दाखवली. विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतः शिकवलेलं आहे. म्हणजे आपला इतका ते व्यग्र असतात, पण त्याच्यातनं वेळ काढून ते कधीही विद्यार्थी असेल, त्याला शिकायचं असेल, काय लिपी शिकायची असेल काय, तर ते वेळ देत असत. हा कित्ता जो आहे त्यांचा तो आम्ही गिरवतो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपला उपक्रम चालू आहे. तर एवढं बोलून मी हे समारोपाचे 2 शब्द बोलतो. आणि आपल्याकडे हा विषय जो आहे तो मोठा आहे, बरेच प्रश्न असतील, त्यामुळे मी आपल्या अभ्यासकांना विनंती करतो त्यांनी तुमच्यासाठी थोडासा वेळ द्यावा बाहेर आणि तुमचे जे काही अजून प्रश्न असतील ते त्यांना त्यांनी अगदी मान्य केलं आहे आनंदाने, ते थोडा वेळ बाहेर थांबतील आणि आपल्या प्रश्नांना यथाशक्ती उत्तर देतील. आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी आपल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या परवानगीने जाहीर करतो. फक्त यात एक छोटीशी अधिक एक ही आहे, मी मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे सर यांना विनंती करतो, कारण संस्थेची परंपरा ही आहे की पाक्षिक सभेचे अध्यक्ष हे पाक्षिक सभा जेव्हा आपण संपवतो तेव्हा शेवट ते कमेंट्स करतात. तर त्यामुळे मी बलकवडे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आज आम्ही जो काही आमचा अभ्यास इथे मांडलेला आहे तो त्याच्याबद्दल त्यांनी 2 शब्द बोलावेत. बलकवडे सर. नमस्कार. आज आपल्या मंडळामध्ये फारसीचे जाणकार अभ्यासक पराग पिंपळखरे, गुरुप्रसाद कानेटकर आणि सत्यन वेलणकर या तिघांनी औरंगजेबाच्या अधिकृत सरकारी कागदपत्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची ज्या पद्धतीने निर्घुण हत्या केली या विषयावरचे संदर्भ आपल्यासमोर मांडले आणि त्या निमित्ताने त्यांनी आणखी काही विशेष माहिती दिली. आपल्याकडं मुघल इतिहासामध्ये संभाजी महाराजांवर कसे अत्याचार झाले आणि त्यांची कशी हत्या झाली हे इतिहासकारांनी लिहून ठेवलं, परंतु आजचं कागदपत्र किंवा आजचे जे डॉक्युमेंट्स आहे हे औरंगजेबाचं अधिकृत सरकारी कागदपत्र असल्यामुळे त्याचं फार महत्त्व आहे. म्हणजे हे एकमेकाला सपोर्टिंग असणारा हे पुरावे आहेत आणि हे आपल्याला नव्याने आपल्यासमोर आलेले आहेत. यासाठी त्यांनी केलेला अभ्यास, त्यासाठी चिंतन आणि त्यांचे गुरु राजेंद्र जोशी यांनाही मी त्याबाबत धन्यवाद देतो. आणि मला विश्वास आहे की नजीकच्या काळामध्ये या साधनांचं भारत इतिहास संशोधक मंडळाच्या परंपरेप्रमाणे ते आपल्यासमोर पुस्तक रूपात ही साधनं येतील आणि हे पुरावे जगासमोर मांडले जातील. 2-3 गोष्टी अगदी या निमित्ताने बोलतो की औरंगजेबाचे म्हणजे कुठल्याही गोष्टीचे परिणाम काय झाले, की ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आता की संभाजीराजांची निर्घुण हत्या केली आणि मराठ्यांमधली दुही संपुष्टात येऊन मराठा मंडळ एकसंघ झालं आणि त्यांनी प्रतिकार करून औरंगजेबाशी पुढच्या 17 वर्ष संघर्ष केला. इथंच हे थांबलं नाही, औरंगजेबाचं निधन घडलं आणि फक्त 12 वर्षामध्ये मराठी दिल्लीत पोहोचले. फक्त 50 वर्षामध्ये मराठ्यांनी
दिल्ली जिंकून घेतली आणि 1752मध्ये अहमदी तह करावा लागला मुघलांना. मुघल साम्राज्याच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांवर सोपवावी लागली. ह्या महत्त्वाच्या घटना आहेत. एक मात्र आठवण सांगतो की पी ए इनामदार आणि मी एका लग्नामध्ये एकत्र बसलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी जे बोलले ते फार महत्त्वाचं मला वाटलं की त्यांनी औरंगजेबाचा तिथं निषेध केला माझ्यासमोर तरी. ते म्हटले की मी विजापूरचा आहे. औरंगजेबाने विजापूरचं राज्य आणि गोळकोंड्याचं राज्य नष्ट केलं आणि त्याचे परिणाम दक्षिणेमधली एक शक्तिशाली 2 इस्लामिक सत्ता नष्ट झाल्या आणि औरंगजेबाच्या निधनानंतर तिथं जी पोकळी निर्माण झाली ती मराठ्यांनी भरून काढली. लक्षात ठेवा. त्यामुळे पी ए इनामदार औरंगजेबाला दोषी ठरवतात की जर का आदिलशाही आणि कुतुबशाही सत्ता नष्ट केल्या नसत्या तर दक्षिण भारतातल्या 2 शक्तिशाली इस्लामिक सत्ता त्या मराठ्यांना अनेक वर्ष विरोध करत राहिल्या असत्या. म्हणजे बघा काय. तर ह्या गोष्टी इतिहासात असतात आणि आज आपल्याला एक नवं साधन उपलब्ध झालेलं आहे. आणि तुम्हाला तर कल्पना आहे की जसं आपल्या पक्षाची मतं असतात, कुठलाही इतिहास संपूर्णतः समजून घ्यायचा असेल तर दोन्ही पक्षाची साधनं आपल्याला समजून घ्यावी लागतात आणि त्यामधून इतिहासाची अनेक अज्ञात प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत असतात. आपल्याला की साहजिक आहे मराठा साधनांमध्ये संभाजी महाराजांचे कसे म्हणजे त्यांना कसं पकडलं गेलं किंवा त्यांचे कसे हाल केले हे जरी आढळलं नाही पण त्यांच्या साधनात ते मिळणार आणि यातून संभाजी महाराजांविषयी काय घडलं हे आपल्याला कळालं. आणि आज हा एक महत्त्वाची, उद्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला संभाजी महाराजांच्या जीवनावर म्हणजे त्या विरुद्ध पक्षाच्या साधनातून जे काही उपलब्ध झालं ते मांडलेलं आहे आणि त्याबद्दल मी ह्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि मंडळाच्या वतीने मी त्यांचेच गुरु राजेंद्र जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करतो. आणि या साधनावर कुणालाही शंका घेण्याचं कारण नाही, कारण की राजेंद्र जोशी यांनी हे साधन अलीगढ विद्यापीठातून मिळवलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर कुणालाही शंका घेण्याचं कारण नाही. धन्यवाद. नाही, असं नाही आहे. ते मी फक्त योगायोग होता त्यामुळे ते कागद मला मिळाले. मी अलीगडला गेलो होतो, मी त्या उद्देशाने गेलो नव्हतो. पण मुख्य म्हणजे हे जे साधन आहे ते इतर जे थोर अभ्यासक आहेत, इब्ने हसन म्हणा, तुम्ही यदुनाथ सरकारांचं नाव घेतलं तर ह्या लोकांनी ह्याचे संदर्भ दिलेले आहेत जे अगदी आपण गंभीर इतिहास संशोधक म्हणतो. त्यांनी ह्याचं संदर्भ दिलेले आहेत. हे साधन ब्रिटिश म्युझियममध्ये आहे मुळात. आत्ताची जी कॉपी आपण वापरतो आहे ती कॉपी आणि त्याची एक प्रत अलीगडमध्ये होती. ते मला योगायोगाने मी गेलो होतो तिथे, त्यांच्या डिपार्टमेंट विभागाच्या लायब्ररीमध्ये ती मला दिसली, त्यामुळे मी त्याचे फोटो काढले. एवढाच माझा त्याचा संबंध, नाही तर बाकी काही नाही. असे फक्त गंमत अशी आहे की असे योगायोग सरांच्या आयुष्यात जे घडतात ते सगळे योगायोग नाही खरंच हे सांगायलाच पाहिजे की हे सर नेहमी आपल्या मनात काहीही न ठेवता त्यांच्या विद्यार्थ्यांना हे सगळे योगायोग शेअर करत असतात. गुरुप्रसादला एक चाल द्या आणि सत्यनला उच्चार द्या. भारत इतिहास संशोधक मंडळ सर्व साधनांचा कसा अभ्यास करतं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये 25 लाख कागदपत्र आहे. त्यामध्ये शेकडो मुघल, आदिलशाही, कुतुबशाही फरमानं आहेत आणि भारतातील सगळ्यात जास्त आदिलशाही फरमानांचा संग्रह हा भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आहे. त्यामुळे मंडळाच्या बाबतीत कुणी आक्षेप घेण्याचं कारण नाही की इथं फक्त मराठ्यांचेच कागदपत्र जमवले जातात असं नाही. सर्व साधनांचा अभ्यास करून त्या आधारे आपली मतं मांडण्याची मंडळाची परंपरा आहे. धन्यवाद. हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. ही सभा संपली.